लातूर ते अंबाजोगाई रस्ता जो आहे तो अडवत संभाजी सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। महापूरमध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारची मागणी जी आहे ते संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। रास्ता रोको करताय तुम्ही, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे। शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्णपणे माफी झाली पाहिजे। पीक विमा 100% लागू झाला पाहिजे व शेतकऱ्यांनी जी हेक्टरी 18,000 रुपये मदत जाहीर केली आणि ती तुटपुंजी मदत आहे तर एकरी 50,000 रुपये मदत अनुदान जाहीर झालं पाहिजे। आता जी सरकारनं मदत केलेली आहे ती सरसकट मदत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आणखी तुम्ही मागणी करताय की म्हणजे रक्कम वाढवून मिळावी की वेगळं विशेष पॅकेज जे आहे ते खरडून गेलेल्या जमिनीसाठी मिळावं? नाही, खरडून गेलेल्या जमिनीसाठी तर विशेष पॅकेज मिळणारच, कारण मिळालंच पाहिजे। कारण कमीत कमी एका शेतकऱ्याचं किमान 1.5 लाखाच्या वरून नुकसान झालेलं आहे, पण त्यांनी त्या ठिकाणी लावतात की 10%च त्यांचं अनुदान मिळणार त्यांना, जेणेकरून काय त्याला जर 27,000 रुपये अनुदान जर जाहीर झालं असेल तर त्या 55% त्याला अनुदान दिलं जात आहे, 100% मिळत नाही। सरकारनं जी काय मदत केली आहे ती तुटपुंजी आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याचबरोबर विशेष पॅकेज जे आहे ते खरडून गेलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांना देण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती या रास्ता रोकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर लातूरकडून अंबाजोगाईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती जी पूर्णपणे ठप्प झालेली आहे रास्ता रोको आंदोलनामुळे, आणि अंबाजोगाईकडून लातूर शहराकडे येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच लातूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी संभाजी सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी म्हणून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।